भारतातल्या डिप्रेस्ड क्लासचा मुख्य नेता म्हणून यांना गोलमेज परिषदेकरता आमंत्रित करण्यात आलं होतं. गोलमेज परिषदेमधलं यांचं भाषण आज तुम्ही ऐकायला हवं होतं. इंग्रजांच्याच देशात येऊन इंग्रजांना कानपिचक्या देणारे हे खरेखुरे देशभक्त. थँक्यू. यू मे प्लीज कॅरी ऑन. अस्पृश्यांच्या या राजकीय हक्कांचा एक खलिता छापून प्रसिद्ध करावा असं माझ्या मनात. काय दिवाणी? हो नक्कीच. पण महाराज, ते आपल्या कर्जाबद्दल तुम्ही त्यांना काही विचारणार होतं. महाराज, मी याविषयी तुमच्याशी बोलणारच होतो. यापूर्वी सुद्धा बडोदे संस्थांकडनं मला नोटीस आलेल्या होत्या. परंतु महाराज, माझ्या समजुतीप्रमाणे ही जी रक्कम मला देण्यात आली होती ती शिष्यवृत्तीची रक्कम होती. जर आपण म्हणत असाल तर मग ही रक्कम मी तुम्हाला देण्यात आलेल्या त्या रकमेचं काय करायचं असा निर्णय आम्ही घेतलाय. दिवाणजी, एक आदेशपत्र काढा. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना त्यांच्या परदेशातल्या शिक्षणाकरता जी रक्कम कर्जाऊ किंवा शिष्यवृत्ती रूपानं देण्यात आली होती, आत्ता या क्षणापासून आणि कायम स्वरूपी आम्ही माफ करत आहोत. त्याचप्रमाणे हे खातं कायमचं बंद केल्याचाही आदेश काढा.